प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण आपल्या जागेवर बसूया. जॉय दादाचं देखील आपण स्वागत करूया. टाळ्या वाजूया त्यासाठी. तो ट्रान्सलेट करणार आहे आपल्यासाठी. थँक्यू जीसस. आपण आपल्या जागेवर बसूया. ही वेळ आहे देवाच्या वचनामध्ये जाण्याची. आमेन. दिस इज द टाइम टू गेट इन द वर्ड ऑफ गॉड. आणि देवाच्या वचनामध्ये जाण्याची वेळ आहे. Are you all ready? तुम्ही सर्वजण तयार आहात का? Are you ready? तुम्ही सर्वजण तयार आहात का? Can we say that out loud? I am ready आपण मोठ्याने म्हणणार का की मी तयार आहे to receive the word of God. देवाचं वचन स्वीकारण्यासाठी? Amen. The word of God is living. देवाचं वचन हे जिवंत आहे. It is not just some words written in a book. आणि फक्त कुठल्या तरी पुस्तकामध्ये लिहिलेले हे काही शब्द नाहीये. It is life. हे जीवन आहे. Amen. आमेन. And when the word of God is received in your heart, आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये तुम्ही ते देवाचं वचन स्वीकारता, life comes. जीवन येतं. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Amen. So we, right after worship, before Kiran Dada came, we confessed a particular verse. आणि ज्यावेळेस या ठिकाणी आराधना झाली किरणदादावर याच्या अगोदर आपण एक वचन कबूल केलं. Psalm 46 and verse 1. स्तोत्रसंहिता 46 वचन 1. Let's read that again together. आपण पुन्हा एकदा एकत्र ते वाचणार आहोत. And we all can repeat it behind Joy Dada. आणि माझ्या मागं तुम्ही ते बोलू शकता वचन. देव आमचा आश्रय देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी तो संकट समय सहाय्य करण्यास सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सदा सिद्ध असतो. Amen. God is our refuge. देव आपला आश्रय आहे. Amen. What does refuge mean? आश्रय म्हणजे काय? It is a place ते एक स्थान असतं where we run for our safety. ज्या ठिकाणी आपण आपल्या सुरक्षिततेसाठी धावतो. Amen. God is our refuge. देव आमचा आश्रय आहे. He is our safe place. तो आमचं सुरक्षिततेचं स्थान आहे. Amen. I just want to give an example. तुम्हाला एक उदाहरण देतो. So in the Old Testament, जुन्या करारामध्ये in the book of Deuteronomy, अनुवादाच्या पुस्तकात chapter 19 and verse 4. 19वा अध्यायाचं वचन 4. Let's go there and read what the Bible says. ते वचन आपण वाचूया. मनुष्यवध करणाऱ्याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी, पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने तेथे जावे. Okay, I'll just give a background of what this verse is about. आणि या वचनाची पार्श्वभूमी काय आहे आपण ती पाहूया. ठीक आहे. So in the Bible, पवित्र शास्त्रामध्ये through Moses, मोशेद्वारे God told Israel to make 3 cities. देवाने इस्रायलला 3 नगर बांधण्यास सांगितले. To build 3 cities. 3 नगर बांधण्यास सांगितले. Okay? And these 3 cities were special cities. आणि हे 3 नगर जे होते हे विशेष नगर होते. They were not a part of Israel. ते इस्रायलचा एक भाग नव्हते. They were outside. They were supposed to be outside Israel. ते इस्रायलच्या बाहेर होते. And these are called the cities of refuge. आणि ह्याला आश्रयचे नगर असं म्हणण्यात येतं. Amen. And when or if a man is killed by mistake by someone, आणि जर का एखाद्या व्यक्तीचा चुकून जर का कोणाच्या हाते वध होतो, he is supposed to run to those cities तर त्याने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. before anyone catches him. कोणी त्याला पकडण्या अगोदर त्याने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. Otherwise, his relatives might kill the person by whose hand the other person is killed. नाहीतर ज्याचा वध झाला आहे त्याचे नातेवाईक ज्याच्याकडून वध झाला आहे त्याला ते लोक मारू शकतात. Okay? That is what refuge means. आणि ह्यालाच आश्रय म्हणतात. And if that person reaches the city in time, आणि जर का तो व्यक्ती वेळेमध्ये त्या शहरामध्ये पोहोचला he will be safe. तर तो सुरक्षित असेल. The Bible says the avenger cannot kill him. आणि मग वचनामध्ये असं लिहिलं आहे की सूड घेणारा मग त्याचा वध करू शकत नाही. The avenger सूड घेणारा cannot kill him there. त्या ठिकाणी त्याचा वध करू शकत नाही. Amen. आमेन. He will be safe in that city. तो त्या नगरामध्ये सुरक्षित असणार. Do you know that we are no better than someone who has killed? तुम्हाला माहिती आहे का की आपण
आपण अशाच एका व्यक्तीप्रमाणे आहोत ज्याने कोणाचा वध केला आहे. Amen. The Bible says that everyone, all have fallen and all have fallen short of the glory of God. देवाचं वचन सांगतं की प्रत्येक जण देवाच्या गौरवाला अंतरले आहे. Everyone has sinned. प्रत्येकाने पाप केलं आहे. Amen. You and I are no better than Judas. तुम्ही आणि मी ते यहूदा इस्करियोत प्रमाणेच आहोत. Amen. कठीण आहे स्वीकारणं. But we are at the same level. परंतु आपण पण त्याच पातळीवर आहोत. That is why all of us need the Lord. म्हणून आपल्या सर्वांना त्या प्रभूची गरज आहे. That is why we need His grace. त्याच्या कृपेची आपल्याला गरज आहे. Amen. आमेन. And He is our refuge. व तो आमचा आश्रय आहे. When we run to Him, ज्यावेळेस आपण त्याच्याकडे धावतो, He is like a city तो एका नगराप्रमाणे where we आहे are safe. ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असतो. Amen. आमेन. That is the place where the avenger, where the devil cannot touch us. आणि ते असं स्थान असतं ज्या ठिकाणी सूड घेणारा जो शत्रू जो वैरी सैतान आहे तो आम्हाला हात लावू शकत नाही. Amen. आमेन. So let's run to our refuge. मग जे आपलं आश्रयस्थान आहे आपण त्याच्याकडे धावूया. Praise the Lord. आमेन. So many times अनेक वेळा we try to fight with the avenger. जो सूड घेणारा आहे त्याच्याशी आपण युद्ध करण्याचा प्रयत्न करतो. Amen. And a lot of times we get hurt. आणि अनेकदा आपल्याला इजा होते, जखम होते. But when you are in the city, परंतु ज्यावेळेस आम्ही त्या नगरात असतो, when you are in that place of refuge, ज्यावेळेस आपण त्या आश्रयस्थानामध्ये असतो, there is someone else त्या ठिकाणी कोणीतरी असतं who fights for you. ते आपल्या वतीने लढतं. There is another priest, त्या ठिकाणी दुसरा याजक आहे, another advocate दुसरा त्या ठिकाणी वकील आहे who speaks for you. जो आपल्या वतीने बोलतो. Amen. आमेन. Do you know who that advocate is? तुम्हाला माहिती आहे का की तो वकील कोण आहे? His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Amen. So let us run to that refuge. तर तो जो आपला आश्रय आहे त्याच्याकडे आपण धावूया. Amen. And we are safe there. आणि त्या ठिकाणी आपण सुरक्षित असतो. We will be safe. त्या ठिकाणी आपण सुरक्षित असतो. Amen. Let's read one more verse and let's get into the word of God. आणखी एक वचन वाचूया आपण. Proverbs 18 and verse 10. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय वचन 10. Proverbs 18 and verse 10. नीतिसूत्र 18:10. बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. Okay, I'll read it for you in English. The Bible says, the name of the Lord is a strong tower. The righteous run into it and are safe. Amen. The name of the Lord, परमेश्वराचे नाम, the name of Jesus, येशूचे नाम is a strong tower. ते एक बळकट दुर्ग आहे. Amen. आमेन. So whenever we are in a problem, तर ज्यावेळेस आपण कुठल्या तरी समस्येमध्ये असतो, we always have that strong tower with us. तर त्यावेळेस ते बळकट दुर्ग नेहमी आपल्या बरोबर We असतं. have the name of Jesus with us. आपल्याकडे येशूचं नाव असतं. Amen. आमेन. And the Bible does not say only the sinner runs there. आणि वचनामध्ये असं नाही लिहिलंय की फक्त जे पापी असतात तेच त्या ठिकाणी धावतात. Amen. So a lot of people, a lot of Christians think that only the sinners now need the name of Jesus and they need that refuge place. पुष्कळ लोकांना किंवा अनेक ख्रिस्ती लोकांना काय वाटतं की फक्त पापी लोकांनाच येशूच्या नावाची गरज आहे, फक्त पापी लोकांनाच त्या आश्रयस्थानाची गरज आहे. But the Bible is saying the righteous run to it and are safe. परंतु देवाचं वचन काय सांगतं, नीतिमान त्या ठिकाणी धावत जातात वर ते निर्भय राहतात. You and I need that strong tower. तुम्हाला आणि मला त्या बळकट दुर्गाची गरज आहे. You and I need the name of Jesus. तुम्हाला आणि मला त्या येशूच्या नावाची गरज आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Okay, so whenever we are in the time of need, let's run to that tower. तर ज्यावेळेस आपल्याला कुठली गरज असते आपण त्या आश्रयस्थानाकडे आपण धावलं पाहिजे. That place of refuge. त्या आश्रयस्थानाकडे आपण गेलो पाहिजे. Amen. Okay. Let's get into the word of God. पण देवाच्या वचनामध्ये जाऊया. And I'm going to talk about a very famous person from the Bible. आणि पवित्र शास्त्रामधला एक प्रसिद्ध जो व्यक्ती आहे त्याबद्दल आपण बोलणार I आहोत. think you might have heard about this man. आणि असं वाटतं की तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल. His name is Mephibosheth. त्याचं नाव मफीबोशेत आहे. ऐकलंय? Yes.
I think we all know about the story of Mephibosheth. आणि मफीबोशेतबद्दल आपल्या सर्वांना ठाऊक आहे. He is a person तो असा व्यक्ती आहे who, again, we see the same verse applied in Mephibosheth's life. आणि मफीबोशेतच्या जीवनात पण आपण याच वचनाचं लागूकरण पाहतो. King David gave him refuge. दावीद राजाने त्याला आश्रय दिला. Amen. And let's just read about Mephibosheth so we have a background of his story. आणि मफीबोशेतबद्दल आपण वाचूया जेणेकरून त्याची जी गोष्ट आहे त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजेल. Let's go to 2 Samuel दुसरे शमूएल आपण पाहूया. and chapter 9. 2 Samuel chapter 9. दुसरे शमूएल याचा 9वा अध्याय. 2 Samuel chapter 9 and let's start reading from verse 1. वचन 1 पासून पुढे आपण वाचूया. I'll read for you पास्टर वाचतील आपल्यासाठी. and then Dada you can read. Okay. Now David said, is there still anyone who is left of the house of Saul that I may show him kindness for Jonathan's sake? Amen. Can you read verse 1? वचन 1 आपण वाचूया. योनाथन प्रतिअर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय अशी चौकशी दाविदांनी केली. Amen. कुणासाठी? Why was David inquiring about Saul's relatives? आणि दावीद शौलाचे जे नातेवाईक होते त्यांच्याबद्दल चौकशी का करत होता? Why did he want to show kindness? आणि दावीदाला त्यांच्यावर दया का करायची होती? It says for Jonathan's sake. या ठिकाणी लिहिलं आहे योनाथनाच्या प्रतिअर्थ. For Jonathan's sake. योनाथनासाठी. Amen. आमेन. See, we are going to talk about a covenant in some time. आणि काही वेळामध्ये आपण कराराबद्दल बोलणार आहोत. David had made a covenant with Jonathan. दाविदाने योनाथनाबरोबर एक करार केला होता. And because of that, आणि त्यामुळे David was honoring that covenant. दावीद त्या कराराचा मान ठेवत होता. Amen. God is the same. देव पण तसाच आहे. He honors his word. He honors his covenant. देव त्याच्या शब्दाचा मान ठेवतो, त्याच्या कराराचा तो मान ठेवतो. Amen. And because of the covenant that he made with Jesus, we are saved. आणि जो करार देवाने येशू बरोबर केला आहे त्या करारामुळे आपलं तारण होतं. Not because we do anything good. आणि आपण काय चांगलं करतो ह्यामुळे नव्हे. Amen. Let's go to verse 2. वचन 2 वाचूया. And there was a servant of the house of the Saul whose name was Ziba. When they had called him to David, the king said to him, are you Ziba? And he said, at your service, Lord. वचन 2 आपण वाचूया. शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता. त्याला दाविदाकडे बोलावून आणण्यात आले. राजाने त्याला विचारले, तू सीबा आहेस काय? त्याने म्हटले, मीच तो आपला दास. And the king asks him, राजा त्याला विचारतो is there anyone left of the house of Saul? की शौलाच्या घराण्यामध्ये आणखी कोण उरला आहे का? Amen. The king inquires about you. राजा तुमच्याबद्दल चौकशी करतो. Amen. For some time, we are going to be in the place of Mephibosheth. आणि काही वेळा करता आपण स्वतःला त्या मफीबोशेतच्या जागी पाहूया. Let's put ourselves there. आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवूया. Amen. So, whenever you read the name of Mephibosheth, you read your name. आणि ज्या आता इथं मफीबोशेतचं नाव वाचताना तुम्ही स्वतःचं नाव वाचू शकता. So, the king inquires about Abhishek. तर राजा ह्या वेळेस जॉयबद्दल चौकशी करतो. Amen. The king is inquiring about you. तो राजा तुमची चौकशी करत आहे. Why? का? Because of the covenant. त्या करारामुळे. Not because I am good. असं नाही की आपण चांगले आहोत म्हणून. Not because I am very talented. Not because I am very gifted. आणि माझ्याकडे खूप कला कौशल्य दान आहे याच्यामुळे नाही, But because of the covenant. परंतु त्या करारामुळे. Because of that त्या covenant करारामुळे that God made with Jesus. जे देवाने येशू बरोबर केला आहे. Amen. आमेन. And there are a lot of covenants. आणि या ठिकाणी भरपूर करार We आहेत. don't have time to go through all of them. त्या सर्व पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. But God is looking at you and He's asking about you. He's inquiring about you. परंतु देव तुमच्याकडे पाहत आहे, तो तुमच्याबद्दल चौकशी करत आहे, तुमच्यासाठी तो विचारत आहे. And then Ziba says, आणि मग सीबा काय म्हणतो? there is one तो म्हणतो की एक आहे and his name is Mephibosheth. आणि त्याचं नाव मफीबोशेत आहे. His name is Abhishek. त्याचं नाव जॉय आहे. Amen. There is one person, एक व्यक्ती आहे, but परंतु he is lame. तो लंगडा आहे.
Amen? आता मी स्पिरिच्युअली बोलत आहे. आय एम टॉकिंग अबाउट द स्पिरिच्युअल स्टेट. आणि ह्या ठिकाणी आत्मिक अवस्थेबद्दल आपण पाहत आहोत. आय एम नॉट सेईंग ऑल ऑफ अस आर लेम, ह्याचा अर्थ असे नाही की आपण सर्वजण लंगडे आहोत, बट बिफोर वी मेट द लॉर्ड, परंतु प्रभूला भेटण्याच्या अगोदर each of us were like that. आपली सर्वांची अवस्था तशीच होती. We were disabled. आपण जणू काय पंगू होतो. We could not walk. आपण चालू शकत नव्हतो. Amen? Let's read verse number 6. वचन 6 आपण वाचूया. When Mephibosheth, the son of Jonathan, the son of Saul, had come to David, he fell on his face and prostrated himself. वचन 6. मफीबोशेत बिन योनाथन बिन शाऊल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. हां, त्यांनी काय केले? आपण म्हणू सगळे दंडवत घातले. दंडवत घातले. Amen? He was lame. तो लंगडा होता. तरी त्यांनी दंडवत घातले. Amen? This is a sign of true repentance. आणि हे खऱ्या पश्चातापाचं एक चिन्ह आहे. You cannot walk, तुम्ही चालू शकत नाही, but still तरी पण you see the king तुम्ही त्या राजाला पाहता and you fall on your face. आणि त्या ठिकाणी तुम्ही दंडवत घालता. Amen? Amen. Mephibosheth gave himself up to the king. मफीबोशेतने स्वतःला त्या राजाच्या स्वाधीन केले. I don't know how he did it. माहीत नाही त्यांनी ते कसे केले. Maybe he directly fell on his face. तो पूर्णपणे त्या ठिकाणी दंडवत त्यांनी घातले असेल. Maybe he asked someone to make him lie down. किंवा त्यांनी कोणातरी विचारलं असेल की मला त्या ठिकाणी नमन करण्यास मदत करा. I don't know. माहीत नाही. It's not given in the Bible. इथं शास्त्रामध्ये सांगितलं नाही आहे. But परंतु the Bible says that he fell on his face and prostrated himself before the king. परंतु वचनामध्ये लिहिलंय की भूमीपर्यंत लवून त्यांनी दंडवत घातले. When the king calls you, जस राजा तुम्हाला when बोलवतो, the king inquires about you, जस राजा तुमची चौकशी when he करतो, calls you by name, ज्यावेळेस तो तुम्हाला नावाने बोलवतो and when you come before the king, आणि तुम्ही त्या राजाच्या समोर येता, make sure you and I come with a repentant heart. तर एका गोष्टीची आपण खात्री बाळगली पाहिजे की आपण त्या देवासमोर एक पश्चातापी अंतःकरण घेऊन येतो. Amen? With a humble heart. एक नम्र अंतःकरण घेऊन. The king has called my name. त्या राजाने माझं नाव पुकारलं आहे. Mephibosheth, मफीबोशेत, he knew that he was no good. मफीबोशेतला ठाऊक होतं की तो कुठल्याच प्रकारे चांगला नाही आहे. The king cannot use him as a general in his army. आणि राजा स्वतःच्या सैन्यामध्ये त्याला कुठला प्रधान म्हणून सेनापती म्हणून वापरू शकत नाही. General छोड़ दो, not even a soldier. आणि सेनापती तर लांबच राहिला, त्याला साधा सैनिक म्हणून पण वापरू शकत नाही. He cannot use him as his servant as well. त्याला राजा त्याला स्वतःचा दास म्हणून पण वापरू शकत नाही. Why? का? He was lame. कारण का तो लंगडा होता. He was disabled. तो पांगळा होता. He could not walk. तो चालू शकत नव्हता. Mephibosheth knew this. मफीबोशेतला पण हे ठाऊक होतं. And I think yesterday I was meditating on what Mephibosheth would be thinking आणि काल पास्टर मनन करत होते की मफीबोशेत काय विचार करत असेल. when the king called him. ज्यावेळेस राजाने त्याला बोलवलं, He must be thinking, तो विचार करत असेल, maybe the king is going to punish me. कदाचित राजा मला शिक्षा देणार असेल. Maybe the king might reward me. कदाचित राजा मला काही बक्षीस देणार असेल. He was a little bit confused, I think. कदाचित तो गोंधळलेल्या अवस्थेत असेल. We don't know what he was thinking. आणि माहीत नाही तो काय विचार करत असेल. But when he came before the king, परंतु ज्या वेळेस तो त्या राजाच्या समोर आला, he fell down on his face. तो भूमीपर्यंत लावून त्याने दंडवत केले. Amen? Today, when the king calls us, let's make sure we come with that kind of attitude. आज ज्यावेळेस तो राजा आपल्याला बोलवतो, तर आपण पण खात्री बाळगली पाहिजे की आपण पण त्याच्यासमोर त्याच वृत्तीने येतो. And then the Bible says in verse 6, then David said, Mephibosheth. वचन 6 मध्ये आपण पाहतो, दावीद म्हणाला मफीबोशेत. And this Mephibosheth is with a question mark. आणि या ठिकाणी जो मफीबोशेत लिहिलं आहे त्या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह आहे. So David is asking, are you Mephibosheth?
मग दावीद असा विचारत आहे की तूच मफीबोशेत आहे काय? And Mephibosheth says, "Here is your servant." मग मफीबोशेत काय म्हणतो? आपला दास हजर आहे. Amen. And verse 7, वचन 7, David says to him, "Do not fear. दावीद त्याला म्हणाला, भिवू नकोस. I will surely show you kindness for Jonathan's sake." तुझा बाप योनाथन ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. कुणासाठी? जोनाथनासाठी. Because of Jonathan. योनाथनासाठी. Amen. David was honoring a covenant he made with Jonathan long back. आणि जो करार फार पूर्वी दावीदाने योनाथना बरोबर केला होता त्या कराराचा दावीद सन्मान करत होता. Amen. This is how our God is. आणि आपला परमेश्वर असाच देव आहे. We have been shown kindness for the sake of our Lord Jesus Christ. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आपल्या त्या देवाची दया मिळते. Not because we are good. आणि आपण चांगले आहोत म्हणून नाही. Let's start to understand that. आणि ही गोष्ट आज आपल्याला समजली पाहिजे. Because when we understand that we are not good, we are disabled in our original state. कारण ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपण कुठल्याच प्रकारे चांगले नाही, आपल्या खरोखरच्या अवस्थेमध्ये आपण पांगळे आहोत, only then we start understanding the grace that God has given to us. आणि मगच आपल्याला समजते की आपल्यावर प्रभूने कसल्या प्रकारची कृपा Only केली then आहे. we start understanding our identity that we have been given in Christ. त्याच वेळेस आपल्याला समजू लागते की आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेली आपली ओळख काय आहे. Only then we understand who we are in our spirit. आणि मग त्याच वेळेस आपल्याला समजू लागते की आपण आत्म्यामध्ये कोण आहोत. It's not because of us, it's because of a covenant that God made with Jesus. आणि हे आपल्यामुळे नाहीये, परंतु जो करार देवाने येशूशी केला आहे त्या करारामुळे हे And आहे. the Bible says we have been grafted into the Lord. आणि वचनामध्ये लिहिलं आहे की आपण त्या ख्रिस्तामध्ये आहोत. Amen. And that is why जो मैं हूँ मैं वो हूँ. Amen. It's not because I am very strong or I am very talented, I am very righteous, I am very holy. It's because of His grace. आणि असं नाहीये की मी खूप बळकट आहे, मी खूप पवित्र आहे, मी खूप नीतिमान आहे, माझ्याकडे खूप दान कला कौशल्य आहे, परंतु हे सर्व केवळ त्याच्या कृपेमुळे आहे. Do you know what the word Mephibosheth means? मफीबोशेत या शब्दाचा अर्थ काय हे तुम्हाला ठाऊक आहे काय? It means exterminator of shame or exterminator of idols, to be very precise. Exterminator म्हणजे नाश करणारा. आणि मफीबोशेत या शब्दाचा अर्थ आहे की जे मूर्ती आहेत त्याचा नाश करणारा किंवा लज्जेचा नाश करणारा. And actually he was given the name because of Baal. So it means, in its original context, it means exterminator of Baal. आणि त्या ठिकाणी जे त्याला हे नाव देण्यात आलं होतं त्यावेळेस ज्या मूर्त्या असायच्या त्या बाळच्या असायच्या, तर या संदर्भामध्ये त्याचा अर्थ काय निघतो की जो बाळ आहे त्याचा पूर्णपणे नाश करणारा. बाल दैवता. बाल दैवताचा. ठीक आहे. But this is what he is thinking about himself. Let's read verse 7. वचन 7 आपण वाचूया. दावीद त्याला म्हणाला, भिवू नकोस, तुझा बाप योनाथन याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शाऊल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस. Okay. So David gives him 3 things. तर दावीद त्याला या ठिकाणी 3 गोष्टी देतो. First, he shows him kindness. प्रथम तो त्याला दया दाखवतो. And then restores the land. दुसरं म्हणजे त्याला तो त्याची जमीन पुन्हा देऊन टाकतो. And then lets him eat bread at his table. आणि मग दावीद त्याला स्वतःच्या पंक्तीस भोजन करू देतो. 3 important things 3 महत्त्वाच्या गोष्टी that we have been given जे आपल्याला पण मिळाले आहेत when we repent, ज्यावेळेस आपण पश्चाताप केला, when we come to the king. ज्यावेळेस आपण त्या राजाकडे येतो. Amen. The king shows us kindness. राजा आपल्याला दया दाखवतो. He gives us land. तो आपल्याला वतन देतो. Okay, now what I mean by land, I'll tell you later. And then he also lets us eat at his table. आणि मग तो राजा आपल्याला त्याच्या मेजावर भोजन करू देतो. Amen. But this is what Mephibosheth says. In verse 8, he said, "What is your servant that you should look upon such a dead dog as I?" आणि मफीबोशेत काय म्हणतो वचन 8 मध्ये आपण पाहूया. तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपा दृष्टी करावी असा आपला दास कोण आहे. Amen. What does his name mean? त्याच्या नावाचा अर्थ काय आहे? What does his name mean? ह्याच्या नावाचा अर्थ काय आहे?
एक्स्टर्मिनेटर ऑफ शेम. आणि लज्जेचा नाश करणारा. पण तो स्वतःबद्दल काय म्हणतो? मी कोण आहे? मेलेला कुत्रा आहे. Amen? Do you see the contradiction? या ठिकाणी विरोधाभास दिसतोय का तुम्हाला? His name means that he is a destroyer of shame. त्याच्या नावाचा अर्थ आहे की तो लज्जेचा नाश He करणारा is a आहे. destroyer of idols. तो सर्व मूर्त्यांचा नाश करणारा आहे. But then he is so full of shame. परंतु तो किती स्वतःच लज्जेने भरलेला When आहे. the king gives him something, ज्यावेळेस राजा त्याला काहीतरी देत आहे, he offers him to eat at his own table. राजा त्याला स्वतःच्या पंक्तीच भोजन करू He देत gives आहे. him the land of Saul. राजा त्याला शौलाची जमीन देत आहे. Amen? How much do you think the land of Saul would be? तुम्हाला काय वाटतं शौलाची किती जमीन असेल? King Saul. शौल राजा होता. Recently I read a news. Bill Gates, आणि पास्टरने एक बातमी वाचली की जो बिल गेट्स आहे he bought a land. त्याने एक जमीन विकत घेतली. कितीतरी लाख एकर. Amen? किती जास्त किंग सॉलची लँड असेल. What do you think? How much do you think King Saul land would be? तुम्हाला काय वाटतं शौल राजाची जमीन किती असेल? Must be huge. खूप मोठी असेल ती. Amen? He must be having land in pockets in the entire country, in the entire nation. आणि पूर्ण त्या इस्रायल राष्ट्रामध्ये त्याच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जमिनी असतील. And in one shot, आणि एका क्षणात King David gave that over to Mephibosheth. दावीद राजाने ते सर्व मफीबोशेतला देऊन टाकलं. Amen? आमेन. But what did Mephibosheth say? परंतु मफीबोशेत काय म्हणाला? मी कोण आहे? मी तर मेलेला कुत्रा आहे. Amen? जो व्यक्ती लज्जेचा नाश करण्यासाठी त्याचा जन्म झालेला, त्याचं नाव ते होतं, तोच एवढा लज्जेनी भरून गेलेला. Amen? Praise the Lord. कधी कधी आपल्या जीवनामध्ये पण असंच होतं. समटाइम्स वी ऑल्सो गो थ्रू द सेम थिंग. यू अँड आय वर बॉर्न अँड कॉल्ड फॉर ग्रेटनेस. तुमचा आणि माझा जन्म आणि आपलं पाचरण हे महान गोष्टींसाठी झालंय. बट अ लॉट ऑफ टाइम्स परंतु अनेक वेळा दिस इज हाऊ वी थिंक अबाउट आवर सेल्फ. आपण स्वतःबद्दल पण असेच विचार करतो आय एम ऑल्सो अ डेड डॉग. की मी पण एका मेलेल्या आय कुत्र्यासारखाच एम आहे. जस्ट लाईक अदर पीपल हु आर इन द वर्ल्ड. आणि जे जगामधले इतर लोक आहेत मी पण तसाच आहे. देर इज नो डिफरन्स बिटवीन अस. त्यांच्या आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये. Amen. Today we need to start thinking different. आज आपण वेगळ्या प्रकारे विचार We करण्यास need सुरुवात to केली पाहिजे. turn around our minds. आपण आपल्या मनाचे नवीनीकरण केले We पाहिजे. need to repent आपण पश्चाताप केला पाहिजे. and think what the king is talking about us. आणि आपण काय विचार केला पाहिजे की राजा माझ्याबद्दल काय म्हणतो. Receive what the king has given. आणि जे राजा देतो आपण ते स्वीकारलं पाहिजे. See, even though the land is on your name, आणि जरी ती जमीन तुमच्या नावावर असेल, when the king says जेव्हा राजा म्हणतो it's done, ते होऊन जातं. the land of Saul was on Mephibosheth's name from that moment onwards. आणि त्या क्षणापासून शौलाची जमीन मफीबोशेतच्या नावावर झाली. Amen. Still in his mind he was a dead dog. तरी पण त्याच्या स्वतःच्या मनामध्ये तो मेलेल्या कुत्र्यासारखा होता. Amen. जरी तुमच्या नावावर खूप मोठी जमीन असेल, जरी तुम्ही तुमच्या नावावर बाहेरून मालमत्ता असेल भरपूर, तरी जर आतमधून तुम्ही मेलेल्या कुत्र्यासारखे असेल तर मग काय फायदा. Amen. The transformation has to begin from inside. आणि ते रूपांतर आतून झालं पाहिजे. Amen. We need to start receiving what the king has given to us. आणि जे काय राजाने आपल्याला दिलं आहे ते सर्व आपण स्वीकारले Only पाहिजे. then our lifestyle will change. आणि तेव्हाच आपली जीवनशैली बदलणार. Only then how we will speak, how we stand, how we work will change. आणि मग त्याच प्रकारे जसं आपण बोलतो, आपण आपलं जीवन जगतो, आपण आपले कामं कसे करतोय, सगळ्या गोष्टी मग बदलतील. Let's go ahead. पुढे जाऊया आपण. Verse 9. वचन 9. The king called Ziba, Saul's servant, and said to him, I have given your master's son all that belonged to Saul and to his house. वचन 9. मग राजाने शौलाचा सेवक सिबा याला बोलावून सांगितले, जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धनाच्या पुत्राला देतो. सर्व, सगळे म्हणा सर्व. The king gives all. राजा सर्व देतो. Amen. And he gives all
to them who come to him. आणि तो सर्व त्यांना देतो जे त्याच्याकडे येतात. Amen. And not just come to him, but come to him with a repentant heart. आणि फक्त अशांनाच नाही की जे त्याच्याकडे येतात, परंतु अशांना जे त्याच्याकडे पश्चातापी अंतःकरण घेऊन येतात. Let's read verse 10. Mahesh Dada. Let's read it in Marathi and we will understand few things from there. तर तू आपले पुत्र व चाकर यासह त्यांच्या जमिनीची लागवड कर. तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धन्याचा पुत्र मपीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन करील. सिबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते. Amen. Amen. So the land, now automatically there will be fruit in the land त्या जमिनीमध्ये आता फळ असणार. because David gave workers and servants for him. कारण का दाविदाने त्याच्यासाठी सेवक दिले. Amen. And now there is going to be harvest in the land. आणि त्या ठिकाणी आता त्या जमिनीमध्ये कापणी होणार आहे. But here it says, but Mephibosheth, your master's son, shall eat bread at my table always. आणि या ठिकाणी काय लिहिलं आहे की मफीबोशेत जो आहे तो माझ्याबरोबर नेहमी भोजन करेल. नेहमी भोजन करेल. Amen. It's a privilege now given to Mephibosheth that he will be sitting with the king and eating with him. आता मफीबोशेतसाठी एक सौभाग्य आहे की तो त्या राजाबरोबर बसून राजाच्या बरोबर तो भोजन करणार. See, a lot of people, पुष्कळ लोक they are sitting on the table with the king, ते त्या राजाबरोबर त्याच्या मेजावर बसतात, but still their mentality is like a dead dog. परंतु त्यांची मानसिकता त्या मेलेल्या कुत्र्याप्रमाणे They असते. still think that they are a dead dog. त्यांना तरी पण वाटतं की मी एका मेलेल्या कुत्र्यासारखाच Amen. आहे. Maybe at a point of time in the past you were like that. आणि कदाचित पूर्वी एका काळामध्ये तुम्ही त्याप्रमाणे होते, But now it's time to receive what the king has given to us. परंतु आता काय वेळ आहे की राजा जे काही तुम्हाला देत आहे तुम्ही ते स्वीकारलं It's पाहिजे. time to receive what the king is saying about you. आणि जे काय राजा तुमच्याबद्दल बोलत आहे आपण ते स्वीकारलं It's पाहिजे. time to eat with the king. आणि राजाबरोबर आपण भोजन केलं पाहिजे. Amen. कुत्रा काय खातो बरं? है ना, जे मालकाच्या टेबलावरून खाली पडतं ते खातो. बरोबर बरोबर का? कुत्रा पण राजाबरोबर मालकाबरोबर येऊन बसतो टेबलवर, नाही बसत ना? ओके. इट्स टाइम टू सिट sit next to the king आणि आज वेळ आहे की आपण त्या राजाच्या बरोबर बसलो पाहिजे, and eat with him. त्याच्या बरोबर आपण भोजन केले Lots पाहिजे. of Christians अनेक ख्रिस्ती लोक cannot live the Christian life to the fullest ते त्यांचं ख्रिस्ती जीवन पूर्णपणे जगू शकत नाही, because they are still thinking that they are a dog. कारण का आज पण ते विचार करतात की ते एका कुत्र्याप्रमाणे आहेत. But the king himself has called you a son and he has given you a place among his table. कारण परंतु सत्य काय आहे की राजा तुम्हाला स्वतः पुत्र म्हणून बोलवतो आणि त्याच्या मेजावर तुम्हाला तो जागा देतो. Amen. Now think about it. विचार करा, The same energy source which the king is receiving, you have the same opportunity to get that. आणि ज्याच्यामधून राजाला ताकद मिळते तुम्हाला पण संधी आहे तेच प्राप्त करून घेण्यासाठी. Amen. The same food which the king is eating, which the king is having, you have the opportunity to eat that. आणि जे जेवण किंवा जे अन्न राजा खातो तुम्हाला पण ते सेवन करण्याची संधी आहे. तेच तुमच्या पुढं आहे. आता खायचं किंवा नाही खायचं कुणाच्या हातामध्ये? माझ्या हातामध्ये. सगळे म्हणा, माझ्या हातामध्ये. माझ्या हातात इट्स इन माय हँड्स. ते आपल्या हातामध्ये आहे. Amen. God has given to us everything. देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे. Even though we were lame, जरी आपण लंगडे होतो. if you keep reading ahead, we don't have time for that right now, but he gave a lot of servants as well for Mephibosheth. आणि पुढे आपण वाचणार नाहीये, परंतु या ठिकाणी दिसतं की त्याने मफीबोशेत करता अनेक सेवक पण दिले. Amen. He gave so many servants for one person. आणि एका व्यक्तीसाठी त्यांनी भरपूर दास दिले. Amen. This is what the king gives to the person whom he calls and the person who has a repentant heart.
आणि हे सर्व काही राजा त्या व्यक्तीला देतो जो राजा ज्याला तो राजा स्वतः बोलवतो व अशा व्यक्तीला ज्याच्याकडे एक पश्चातापी अंतकरण आहे. Amen. Praise the Lord. In the Bible, पवित्र शास्त्रामध्ये we all know Psalm 23, right? आपल्या सर्वांना स्तोत्रसंहिता 23 माहिती. What does verse 5 say? वचन 5 मध्ये काय दिलं Psalm आहे? 23:5 स्तोत्रसंहिता 23:5 says he prepares a table. कुठं? In the presence. Let's read that verse. Let's read in Marathi. आपण मराठीमध्ये ते वचन वाचूया. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग कोण करीतोस. ताट वाढतं? कोण ताट वाढतं? विचार करा. आय थिंक 2-3 संडे पहले आय स्पोक अबाउट सर्विंग द लॉर्ड. आणि 2-3 रविवार पूर्वी पास्टरांनी देवाची सेवा करण्याबद्दल सांगितलं होतं. राईट. इट्स लाईक बिंग अ वेटर फॉर गॉड. आणि त्या ठिकाणी असं बघितलं की आपण देवासाठी एका दासाप्रमाणे थांबून राहतो. बट हिअर परंतु ह्या ठिकाणी God himself prepares a table for us. परमेश्वर स्वतः आपल्या समोर एक ताट तयार करतो. Now imagine, कल्पना करा. he prepares, he puts the tablecloth तो त्या ठिकाणी जो टेबल क्लॉथ असतो तो अंथरतो. and whatever. So if he prepares the table, it also means he is cooked for us. आणि जर का तो आपल्यासाठी मेज तयार करत आहे ह्याचा अर्थ काय? त्यांनी आपल्यासाठी भोजन पण तयार केले आहे. Amen. So whatever we are eating is made by God. तर जे काय आपण जेवतो त्या ठिकाणी खातो ते सर्व देवाने बनवलं It's आहे. prepared specially for you and me by God. आणि ते देवाने विशेष करून तुमच्या आणि आमच्यासाठी तयार केलं आहे. Okay, but a lot of Christians, what happens is they sit at the table. परंतु अनेक ख्रिस्ती लोक काय करतात? त्या मेजावर ते बसतात. अरे मी कसं खाऊ? देवाने बनवलंय. It is for all Christians. The whatever is prepared and put on the table, it's for all Christians. आणि जे काय त्या देवाने बनवून त्या मेजावर ठेवलं आहे ते सर्व ख्रिस्ती लोकांसाठी आहे. Amen. And if we start eating that, आणि जर का आपण ते खाऊ लागलो, imagine the power that we will get. कल्पना करा जे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. Amen. देव स्वतः ते जेवण बनवतो आणि ते आपण खात आहोत. आणि ते जेवण त्यांनी सर्वांना फुकट दिलं आहे. Amen. And it's in your hand right now. आणि ह्या क्षणी ते तुमच्या हातामध्ये आहे. It's the word of God. ते देवाचं वचन आहे. लहान्यांसाठी पण आहे, मोठ्यांसाठी पण आहे. लहान्यांसाठी दूध आहे, मोठ्यांसाठी मटण आहे. Amen. It's for everyone. ते सर्वांकरता आहे. Hallelujah. It's in your hand. ते तुमच्या हातामध्ये आहे. जे टेबल परमेश्वराने आपल्यासाठी बनवलं आहे, इट्स राईट हिअर. एव्हरीथिंग इन इट इज राईट हिअर. आणि जो मेज परमेश्वराने आपल्यासाठी तयार केला आहे तो ह्या ठिकाणी आपल्या हातामध्ये आहे. Amen. And if we start eating, आणि जर का आपण ह्याच्यामधून खाऊ लागतो, that energy that we get from the food मग ह्या जेवणामधून किंवा ह्या अन्नामधून जे बळ आपल्याला will मिळतं, start making us strong. मग हे बळ आपल्याला आणखी ताकदवर, Will आणखी start बळवान बनवणार. empowering us. ह्याच्यामधून आपल्याला सामर्थ्य It प्राप्त will होणार. start transforming us. ह्याच्याने आपलं रूपांतर होणार. And slowly we'll see our lives becoming like Jesus. आणि मग हळूहळू आपलं जीवन आपण पाहणार की येशूसारखं बनत आहे. Amen. आमेन. But do not skip your meal. परंतु तुम्ही तुमचं जेवण चुकवू नका. Amen. Praise the Lord. हालेलुया. Amen. It is so wonderful that God himself has prepared for us. आणि किती अद्भुत आहे की देवाने स्वतः आपल्यासाठी हे तयार केलंय. Now this can only happen when you are connected to God always. आणि हे कधी होणार की जस्ट तुम्ही सदैव त्या देवाशी जुडलेले असता. Where does God prepare the table? आणि देव तो मेज कुठे तयार करतो? It says in the presence of your enemies. आणि आपल्या शत्रूंच्या समोर. See, in the presence of his enemies, when King David was writing this psalm, he was still eating from the table of the Lord. आणि दावीद राजा त्याच्या शत्रूंच्या समोर होता त्यावेळेस तो हे स्तोत्र लिहित होता, परंतु त्यावेळेस पण तो देवाच्या मेजामधून जेवत होता. Now imagine Joy is my enemy. कल्पना करा की मी पास्टरांचा शत्रू आहे. He has come with a sword to kill me. मी तलवार घेऊन इथं मारण्यासाठी आलो आहे. Okay, and I'm eating here. I'm sitting here and eating from a table. आणि पास्टर ह्या ठिकाणी बसून त्या मेजामधून जेवण करत आहेत. थोडंसं कल्पना आपण करूया, होईल का असं? बट दिस इज द काइंड ऑफ पीस विच गॉड वॉन्ट्स टू गिव्ह टू यू. परंतु देवाला हीच किंवा अशाच प्रकारची शांती आपल्याला द्यायची आहे.
See, we see that in the life of Jesus as well. आणि येशूच्या जीवनामध्ये पण हे आपल्याला पाहायला मिळतं. There was a storm when he was going in the boat with his disciples. ज्यावेळेस तो त्या नावेमधून त्याच्या शिष्यांबरोबर जात होता, एक वादळ वारा त्या पाण्यामध्ये आला. आणि तो काय करत होता? बायबलचं वचन सांगतं तो झोपला होता. Amen? तो झोपला होता. In the presence of my enemies, I prepare a table for you. तो झोपला नव्हता. तो काय करत होता माहिती का? तो परमेश्वराच्या टेबलावरून खात होता. Amen? आणि जरी वादळ आलं, जरी एनिमीज आले, even though there were enemies around him, he was at perfect peace. आणि जरी त्याच्या अवतीभोवती सर्व शत्रू होते तरी पण तो परिपूर्ण शांतीमध्ये होता. Amen? Lot of people, I just want to clarify this. Lot of people say I am in ministry. आणि एक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे की अनेक लोक म्हणतात की आम्ही सेवेमध्ये आहोत. Okay, so ministering to God and ministering to people are two different things. आणि देवाची सेवा करणं व मनुष्याची सेवा करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. People say I'm serving God, I'm serving God. लोक म्हणतात की मी देवाची सेवा करतो, देवाची सेवा करतो. But serving God actually means spending time with him. परंतु देवाची सेवा किंवा देवाच्या प्रतिसेवा करणे म्हणजे देवाबरोबर वेळ घालवणे. Amen? त्याची सेवा कुठं करायची माहिती का? जुन्या करारामध्ये. डू यू नो वेअर दे यूज टू सर्व द लॉर्ड? आणि जुन्या करारामध्ये तुम्हाला ठाऊक आहे का की देवाची सेवा कुठे करायचे? ओनली इन द टॅबरनॅकल. फक्त त्या निवास मंडपामध्ये. बिकॉज दॅट्स वेअर द प्रेझेन्स ऑफ गॉड वॉज. कारण का देवाचं सानिध्य त्याच ठिकाणी असायचं. Amen? And when we do other kinds of ministry, we do it for men, we do it for other people. आणि ज्यावेळेस आपण इतर प्रकारच्या सेवा करतो त्या आपण लोकांसाठी, लोकांच्या प्रती आपण त्या करतो. We see that in the life of Jesus as well. येशूच्या जीवनामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. At night, Jesus used to go and serve the Lord. आणि रात्री जाऊन तो देवपिताची सेवा करायचा. He used to spend time with him and pray. तो त्या देवाबरोबर वेळ घालून प्रार्थना करायचा. Burn incense before the Lord. तो त्या देवापुढे धूपवेदी जाळायचा. And in the morning, आणि सकाळी he used to come down, तो खाली यायचा. serve people. तो मनुष्याची सेवा करायचा. Both things are important. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. Amen? When we sit at the table of the Lord, जसं आपण त्या देवाच्या मेजावर बसलेलो and असतो when we eat from that, आणि त्याच्यामधून आपण खात असतो, we are serving the Lord. आपण त्या देवाची सेवा करत असतो. Amen? So we should not miss the mark. तर ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. If we do the latter, if we serve people and we don't serve God, we don't spend with him, we'll miss the mark. आणि जर का आपण मनुष्याची सेवा करतो आणि आपण देवाची सेवा करण्यात कमी पडतो किंवा आपण ती करत नाही, मग आपण कुठल्या तरी गोष्टीला मुकणार आहोत. Amen? Let's go to Luke 22 लूक याचा 22 अध्याय and verse 29 and 30. वचन 29 आणि 30. Luke 22, लूक याचा 22 अध्याय 29 and 30. वचन 29 आणि 30. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो, यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करावा. Amen? That you may eat and drink at my table in my kingdom. ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे. Jesus says this to his disciples. येशू हे त्याच्या शिष्यांना सांगत आहे. Amen? He is making you sit at his table. तो तुम्हाला त्याच्या मेजावर बसवतो. Amen? आणि तिथून तुम्ही खावे. And now imagine, कल्पना करा, आपण आपले डोळे बंद करूया. Let's close our eyes for some time. काही वेळ करता आपण आपले डोळे बंद करूया. And let's imagine you are at the table of God, आणि आता कल्पना करा की तुम्ही त्या देवाच्या मेजावर आहात, the table of the king. त्या राजाच्या मेजावर आहात. And he's laid before you all kinds of foods, आणि त्याने तुमच्या समोर सर्व प्रकारचे पदार्थ वाढले आहेत. different dishes. वेगळे वेगळे पदार्थ वाढले आहेत. And God is asking you to take and eat. आणि देव तुम्हाला सांगत आहे की तू ते घे आणि ते खा. What kind of attitude are we having there? तर त्या ठिकाणी आपली काय वृत्ती आहे? Soon we are going to enter into the Lord's table. आता काही वेळातच आपण त्या प्रभूच्या मेजामध्ये जाणार आहोत. In 1 Corinthians 10 and 21, पहिले ग्रंथिकारास याचा 10वा अध्याय वचन 21. Paul calls it the Lord's table. पौल त्याला देवाचा मेज असे म्हणतो. देवाचा मेज.
मानवाचा मेज नाही, इट्स गॉड्स टेबल, हा देवाचा मेज आहे, द लॉर्ड्स टेबल, प्रभूचा मेज आहे. बिकॉज इट इज हिज ब्लड कारण काय त्याचं रक्त आहे अँड इट इज हिज बॉडी. व हे त्याचं शरीर आहे. आर पॉवर सोर्स, आर एनर्जी सोर्स इज फ्रॉम हिम. आणि आपल्या शक्तीचा स्रोत, आपल्या सामर्थ्याचा स्रोत हा त्याच्यापासून आहे. दिस इज द टेबल विच ही हॅज प्रिपेअर्ड फॉर अस. आणि हा मेज त्याने आपल्यासाठी तयार केला आहे. अँड इट इज अ टेबल ऑफ ब्लेसिंग. आणि हा आशीर्वादाचा मेज आहे. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Bless you. Bless you. Thank you, Jesus. Lord, today we want to thank you प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो. because though we were lame, कारण जरी आम्ही लंगडे होतो, though we were disabled, जरी आम्ही पांगळे होतो, you took us. तू आम्हाला जवळ घेतलं. You took us like a son, Lord, तू एका पुत्राप्रमाणे आमचा स्वीकार केला and you made us sit on the table. आणि तुझ्या मेजवर तू आम्हाला बसवलं. Thank you, Lord, धन्यवाद for प्रभू this wonderful privilege. या अद्भुत सौभाग्यासाठी. Thank you for your grace and your mercy. तुझ्या कृपेसाठी, दयासाठी तुझे धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus.